नमस्कार मंडळी, तर कशा आहात सर्व। आज आषाढी एकादशी निमित्ताने उपवासाचं म्हणून मी गरमागरम केळीचे वेफर्स बनवले। तर त्यासाठी मी रेसिपी शेअर करते। तर मग चला बघू शकतात आपले केळीचे वेफर्स किती कुरकुरीत आणि चांगले झाले। केळीचे वेफर्स बनवण्यासाठी मी मार्केटमधून कच्च्या केळी आणले। ते इझिली अवेलेबल होतात कारण भाजीसाठी पण बरेच लोक वापरतात। तर त्याच केळीची आपण आता इकडे वेफर्स बनवून घेतलेत। तर इकडे कच्च्या केळी घेतल्यानंतर त्याला कट करायचं आणि कट केल्यानंतर त्याचे जे वरची सालपट असते ती इझी निघून जाते। तर ती साल काढून घ्यायची आपल्याला। जेवढे आपण केळी घेतले तेवढे सगळ्यांची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। तर बघू शकता इकडे आता आपले सगळे केळींचे जे साल आहे ती काढून झालेली आहे। आणि आता याला मी फूड प्रोसेसर मिक्सर आहे त्यामध्ये एकदम टाकून ह्याचे मी चिप्स जे आहेत ते करून घेणार आहे। नॉर्मली जर तुमच्याकडे असं काही नसेल तर तुम्ही डायरेक्टली केळी जसं साल काढलं तसं डायरेक्ट तेलात पण त्याचे चिप्स करून टाकू शकतात। पण इकडे माझ्याकडे फूड प्रोसेसर असल्या कारणाने मी याच्यामध्ये एकाच वेळेला सर्व चिप्स करून घेणार आहे। तर बघू शकता इथे आता मिक्सरमध्ये केळीचे जे चिप्स मी बनवते ते त्याचे तुकडे न होता आहे तसेच चिप्स बनत आहेत आणि मोठे पण त्यांचा आकार बनतोय। तर आता हे सगळे केळीचे चिप्स करून झाल्यानंतर आता मी एका साईडला कढईत तेल गरम करायला ठेवून घेणार आहे, जेणेकरून आपण जे चिप्स बनवलेत ते आता ह्याच्यामध्ये फटाफट आपण फ्राय करून घेऊया। तर एका साईडला इकडे तेल गरम होत असतानाच आपण इकडनं जे चिप्स केले ते आपण काढून त्याला थोडे थोडे टाकून तळून घेऊया। मिक्सरमधून चिप्स केल्याचा एक फायदा आहे की ते म्हणजे एकाच लेवलला त्यांची जी थिकनेस असते ती सेम असते आणि जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही। तर त्यामुळे तेलात आपण ज्यावेळेस तळतो ते एकाच याच्यामध्ये चांगल्या प्रकारे तळले जाऊ शकतात कारण की सगळ्यांची थिकनेस सेम असल्या कारणाने ते फ्राय चांगले होतात। तर बघू शकता इथे आता आपले कुरकुरीत आणि क्रिस्पी असे केळीचे वेफर्स आहेत ते रेडी झालेले आहेत। आणि चवीनुसार यामध्ये तुम्ही मीठ, चटणी किंवा चाट मसाला टाकून यात मिक्स करू शकतात। तर मी यामध्ये फक्त मीठ आणि चाट मसालाच टाकून घेणार आहे आणि मिक्स करून याला एका कंटेनरमध्ये मी भरून ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपण याला खाऊ शकतो। तर केळीच्या वेफरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।